दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधींचा ठिय्या। पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। गुन्हा दाखल होईपर्यंत हलणार नाही राहुल गांधी ठाम। राहुल गांधींसोबत लाठीचार्जमध्ये जखमी झालेले विद्यार्थीही पोलीस ठाण्यात। प्रियांका गांधीही ठिय्या आंदोलनात सहभागी। पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न। राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण। रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण। तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या। सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात मविया आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावर मवियाचा मोर्चा। जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील मोर्चात सहभागी। राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ। श्वेता तिवारीची इंस्टाग्रामवर स्टोरी। हे तुमचे समर्थक असतील तर हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल। पुण्यामध्ये भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला। राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचाही विकास निधी शून्यावर। चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी दिला होता प्रस्ताव। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानं राष्ट्रवादीत नाराजी। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तातडीची बैठक। राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक निधी परत करण्याच्या तयारीत। आंबेगावमध्ये निकृष्ट आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचंच निलंबन। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरील कारवाईमुळे संताप व्यक्त। अंगणवाडी सेविकेवरील कारवाईवरून अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह। नागपूर महापालिकेच्या सभेत वंदे मातरमच्या 2 कडव्यांचंच गायन। संपूर्ण वंदे मातरम गायनाच्या नव्या निर्देशाकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता। विलास घुले हत्या प्रकरणी बीडमध्ये विराट मोर्चा। बजरंग सोनवणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। सोनवणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप।